राष्ट्रीय मतदान दिनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी ईव्हीएम लढ्यात सहभागी होण्याचे मतदारांना केले आवाहन। 25 जानेवारी 2011 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी काँग्रेस पक्षातर्फे ईव्हीएम संदर्भात जनांदोलन उभे केले असल्याचे म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा आक्षेप घेत पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर लागलेल्या निकालावर देखील आमदार कुणाल पाटील यांनी संशय व्यक्त करत काँग्रेसतर्फे उभारण्यात आलेल्या या जन आंदोलनामध्ये ईव्हीएम संदर्भात आक्षेप असणाऱ्या सर्व नागरिकांनी व मतदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपर वरतीच घेण्यात याव्यात अशी देखील मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे। 25 जानेवारी 2011 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये हा आजचा दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभरामध्ये एक आंदोलन निर्माण केलेलं आहे। ज्या आंदोलनाच्या माध्यमामध्ये जी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे की झालेले महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान हे ईव्हीएम वरती झाल्यामुळे या मतदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि ह्या ईव्हीएमच्या माध्यमातून ही निवडणूक महायुतीने निवडलेली आहे हा जो आक्षेप हा सर्वसामान्य मतदार घेतोय या मतदाराच्या विषयावरती या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये एक आंदोलन निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे। त्याच्यामध्ये एकंदर जो घोळ झाला आहे त्या घोळामध्ये जे मतदान एकंदर 5:30 वाजता किती मतदान झालं त्यामध्ये 7:30 वाजता किती मतदान त्यांनी जाहीर केलं, रात्री 11 वाजता किती मतदान जाहीर केलं आणि ज्या दिवशी मतदान मोजणी होती त्या दिवशी सकाळी परत वेगळा आकडा त्या ठिकाणी जाहीर केला आणि असं एकंदर 7.83% मतदान हे वाढीव मतदान हे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाहीर केलं। म्हणजे याचा अर्थ काँग्रेस पक्षाला एकंदर या संपूर्ण मतदान प्रक्रियेवरती फार मोठा संशय आहे आणि ईव्हीएम मॅनेज करून ही निवडणूक जिंकलेली आहे। वारंवार गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष आणि सर्व विरोधी पक्षाचे सर्व पक्ष हे ईव्हीएमला हटवा आणि त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घ्या अशा प्रकारची मागणी करतायत। त्या मागणीला पूर्णपणे केराची टोपली दाखवली गेली आणि जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय घेऊन काही लोक गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या विषयावरती त्याची खिल्ली उडवायचं काम केलेलं आहे। एकंदर या संपूर्ण देशामधील लोकशाही प्रक्रिया संपुष्टामध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मागणी करत आहे की ईव्हीएम जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत या देशातली निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे होणार नाही। त्यामुळे ईव्हीएम हे तात्काळ बंद करावं आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या अशा प्रकारची मागणी ही काँग्रेस पक्षातर्फे केली जाते आणि त्यामुळे त्याच्याकरता आज आम्ही हे आंदोलन आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय। माझी सर्व तमाम मतदार बांधवांना विनंती असेल, फक्त उमेदवार असेल किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील त्यांनी या लढ्यामध्ये सामील होऊन हा लढा पूर्ण होणार नाही। सर्व मतदारांनी ज्यांना असं वाटतं की ईव्हीएम प्रक्रियेमुळे हा घोळ झालेला आहे त्यांनी सर्वांनी या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे आणि या देशातला लोकशाही टिकवून ठेवण्याकरता आपण अमूल्य योगदान दिलं पाहिजे अशी विनंती आणि आवाहन मी आपल्या सर्वांना करतोय। धन्यवाद।